नमस्कार, मी विशाल अशोक पवार, इंदोरी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम पाहतोय। प्रथमतः या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार यांना या ठिकाणी समस्त इंदोरी ग्रामस्थांच्या वतीनं तसेच इंदोरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो। आणि 7 तारखेला येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या इंदोरी गावामधून इंदोरी पंचायत समितीचे उमेदवार आमचे मार्गदर्शक दिलीप मामा ढोरे हे उभे आहेत। त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या उमेदवार पल्लवीताई संदीप दाभाडे याही उभे आहेत। आमच्या इंदोरी गावातून 2019ला आमदार साहेबांच्या विधानसभेच्या निवडणुकीला जवळजवळ 1758 मताची आघाडी आम्ही युवक कार्यकर्त्यांच्या कामाच्या जोरावर दिली होती। त्याचप्रमाणे 2022चं आमच्या गावचे सरपंच शशिकांतदादा शिंदे असतील, त्यांनाही या ठिकाणी आम्ही 363 मतांनी निवडून आणलं। आणि त्यानंतर 2024ची आत्ताची निवडणूक, विधानसभेची निवडणूक झाली, त्यावेळेस 2000+ मताधिक्य आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, ज्येष्ठ मंडळींनी, माता भगिनींनी अतिशय चांगल्या प्रकारची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ दिली। त्याचप्रमाणे येऊ घातलेल्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला दिलीप मामांसारखं एक अत्यंत कष्टाळू व्यक्तिमत्व गेली 20 वर्ष या ठिकाणी ते राजकारणात सक्रिय आहेत। तसेच ते मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देखील आहेत। मामांनी वेळोवेळी चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी इंदोरी गावासाठी, पंचक्रोशीतल्या सर्व गावांसाठी केलेलं आहे। त्यांचा नक्कीच या ठिकाणी विजय होईल। आणि त्याचप्रमाणे आम्ही सर्व इंदोरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचं काम या ठिकाणी आमचे सगळे युवक कार्यकर्ते या ठिकाणी करतील। आमदार साहेबांच्या विकास कामांचा झंझावत इंदोरीत गेल्या 6 वर्षापासून जवळजवळ 20 ते 22 कोटी या ठिकाणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध झालेला आहे। त्यात 4 कोटीची पाणी योजना असेल, त्याचप्रमाणे आदिवासी विभागातील ठक्करबाप्पा योजनेतील भुयारी गटारे असतील, रस्ते असतील, सौर ऊर्जेचे पददिवे असतील, असा सर्वांगीण विकास ज्या आदिवासी विभागात आत्तापर्यंतच्या कोणत्याच आमदारांनी, पंचायत समितीनी तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालेला नव्हता, तो गेल्या 6 वर्षात या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारचं काम या ठिकाणी आमदार साहेब असतील, आमच्या गावचे सरपंच असतील, अतिशय उत्तम काम या ठिकाणी चालू आहे। त्याच विकासाच्या पार्श्वभूमीवर या येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला दिलीप मामा ढोरे असतील, पल्लवीताई दाभाडे असतील, त्याच पार्श्वभूमीवर अतिशय चांगल्या प्रकारचं काम निवडून आल्यानंतर ते करतील आणि आमदार साहेबांचे हात बळकट करतील। एवढं मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।